अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी सुनील तटकरे यांना निवेदन दिलं आणि त्यानंतर पत्ते टाकत जे कृषी मंत्री आहेत त्यांनी जर गेम खेळायचं असेल तर घरी बसून गेम खेळावा अशी मागणी केली आणि त्यांना पदावरून काढावं असं निवेदन दिलं। त्यानंतर घोषणाबाजी करत ते निघून गेले। मात्र राष्ट्रवादीचे युवकचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत सूरज चव्हाण यांनी आणि काही कार्यकर्त्यांनी येत त्यांना मारहाण केली। ते आता हॉस्पिटलाइज्ड आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। डॉक्टर काय म्हणले? मला छातीत दुखायला लागले, त्यांनी माझ्या छातीत आणि पाठीत बेदम मारहाण केली। डाव्या डोळ्यातून पाणी यायला सुरू झाले आणि मला समोरची व्यक्ती डबल दिसायला लागली। आता उद्या सकाळपर्यंत काय रिपोर्ट येतात काय नाही हॉस्पिटलचे बघूया, त्याच्यावर उपचार ठरवू। डॉक्टरने आता सध्या अँटीबायोटिक वगैरे पेन क्लिअर दिले, उद्या सकाळी ते आणखीन काय उपचार वाढवून द्यायचे ते ठरवते। अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष जावळे साहेब, सगळी घटना झाली, तुमचे कार्यकर्ते आहेत, संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळतोय, घटना घडून आहे ती घडली आहे, काय सांगा? आमचे पदाधिकारी त्या ठिकाणी विजयकुमार घाडगे पाटील निवेदन देण्यासाठी त्या तटकऱ्यांना गेले असता त्या ठिकाणी निवेदन देऊन ते एका रूममध्ये बसले होते। त्यानंतर काही लोक त्या 50 लोक त्या रूममध्ये जाऊन एक जीव मारण्याच्याच उद्देशाने एक हल्ला त्यांच्यावर करण्यात आला। त्यामध्ये राष्ट्रवादीचा सूरज चव्हाणचं नाव समोर येते, त्यांच्यासोबत एक 50 जण होते आणि त्यांनी अमानुष्यपणे मारहाण करण्याचं काम केलेलं आहे। ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विषय घेऊन त्यात निवेदन देण्यासाठी त्या ठिकाणी गेला आणि जे विधानसभेमध्ये जे गेम खेळत असताना कोकाट्यावर कारवाई करा हा त्यांचा उद्देश होता, परंतु त्यांनी हे निवेदन देण्यासाठी गेले असता शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेलेले असताना शेतकऱ्यांच्या मुलावर असे हल्ले त्या ठिकाणी केले जातात। खऱ्या अर्थानं आपण जर त्या सभागृहामध्ये जर गेम खेळत असाल तर त्या ठिकाणी ते सभागृह बंद करून त्या ठिकाणी आपण क्लब चालू करावा। खरं तर यामध्ये गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देऊन जो कोणी हा हल्ला केलेला त्या हरामखोराला तातडीनं त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे। अन्यथा कायदा जर त्यांच्यावर कारवाई करत नसेल तर छावाचा इतिहास आहे, आमच्या पद्धतीनं त्याला धडा शिकवला जाईल। सूरज चव्हाणला यामध्ये माफी मिळणार नाही, नाही म्हणजे नाही। उद्या लातूर बंद आहे, परवा जिल्हा बंदचं हे केलेलं आहे, अनेक पक्षातली लोक एकत्र आलेले आहेत, जे छावामध्ये मूळ काम करत होती मात्र वेगवेगळ्या पक्षात गेलेली आहेत, ती सगळी एकत्र येतात, काय सांगायला? छावा म्हणजे की शेतकऱ्यांना घेऊन जाणारा हा समाज आहे। छावानं कधीही जातीवाद केला नाही, परंतु शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम आजपर्यंत केलेलं आहे आणि त्या ठिकाणी हा ठरवून हल्ला झालेला आहे आणि यामध्ये अजितदादांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि त्या सूरज चव्हाणला तात्काळ अटक केली गेली पाहिजे। उद्या लातूर जिल्हा तर बंद राहीलच, परंतु परवाच्या दिवशी संपूर्ण मराठवाडा बंद केला जाईल आणि जोपर्यंत या लोकांना व कडक कारवाई केली जात नाही तोपर्यंत की हा लढाई चालू राहील। एकूणच जो संघर्ष आहे तो आता टिपेला पोहोचलेला आहे। छावामधून अनेक कार्यकर्ते तयार झाले, ते वेगवेगळ्या पक्षात आहेत, ते सगळे लोक आता एकत्र होत आहेत आणि सूरज चव्हाणने जो केलेला भ्याड हल्ला आहे त्याचा निषेध व्यक्त करत आहेत। उद्या लातूर शहर बंद आहे, परवा लातूर जिल्हा बंद आहे आणि इतके करूनही जर सूरज चव्हाणला अटक झाली नाही, त्याच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर मराठवाडा बंद करण्यात येणार आहे आणि हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा निर्धार आता छावाचे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।